भेदिले सूर्यमंडळा रवींद्र भट यांची ऐतिहासिक कादंबरी. पाऊसमान कमी झालं. एखादं दुसरी हलकीशी सर यायची. मधूनच चमचमतं ऊन पडायचं. वृक्षवेलींच्या हिरवेपणालाही अनेकविध रंगछटा फुटायच्या. कुठं पिवळसर हिरवं, कुठं काळसर हिरवं, कुठं काहीसं जांभूळपणाकडे झुकलेलं, कुठे रुपेरी, कुठे सोनेरी, कितीतरी छटा. जणू अनेकविध स्वभावाच्या आणि नाना तऱ्हेच्या भावभावनांच्या वनराण्यांची मंगळागौरच. कुणी डोलतंय, कुणी फांदीचे हात हाती घेऊन फुगडी खेळतंय, कुणी वेळुवनातली शिडशिडीत युवती देवस्पर्श फुंकरीचा स्पर्श झाला की मधुर बासरीवादन करते, कुणी परकऱ्या करवंद्या एकमेकीला सांगतायत नाच गं घुमा, दुसरी आपलं काटेरी अंग आखडीत म्हणतीये कशी मी नाचू, माकडं या झाडावरून त्या झाडावर उड्या मारतायत, जणू एकमेकाला सांगत आहेत या गोसाव्याच्या रूपानं आपला किष्किंधापतीच आला आहे आपल्याशी मैत्री करायला. त्याच्याकडून आता रामचंद्रांची आणि आपल्या पूर्वजांची मैत्रीची कहाणी ऐकू. श्रावणात सारी वनसृष्टीच मानवी भावभावनांचे विविध आविष्कार झाली. समर्थ आता फक्त सकाळ संध्याकाळ स्नान आणि संध्येपुरते धबधब्याच्या वरच्या कुंडावर जात. उरला सर्व वेळ ध्यान आणि चिंतन, कल्याण आणि अनंत भिक्षेच्या फेरीसाठी बाहेर पडत. तिन्ही शिवथर, वरचं चेरव, त्याही वरची कुंड आणि शिळीम ही मावळ माथ्यावरची गावं, समोरची आंबेनळी, खालची वाकी पडवी ही गावं, धुळी ही गावं, घळी समोरचं सुनेभाव, पलीकडची फार्माची काहीशी आतली माजेरी ही या शिवथर खोऱ्यातली, काळ नदीच्या परिसरातली आदिवासी गावं. या समर्थ शिष्यांच्या अभिनव गर्जनेनं दुमदुमून गेली. जय जय रघुवीर समर्थ. या गर्जनेचे प्रतिध्वनी उमटले. सह्याद्रीच्या पूर्व-पश्चिम पसरलेल्या आडव्या रांगेवर गोप्या घाटातून कुंबळ्यापर्यंत गेले. कुंबळ्यातून भुतोंड्याच्या पासलकराच्या दारावर उमटले. पासलकरांनी अळू दरवाजामधून गडावर पोचविले. शिवरायांना जाणवलं, गुरुमाऊली शब्द दिल्याप्रमाणे शिवथर खोऱ्यात अवतरली आहे. आता जातीनिशी जाऊन दर्शन घ्यायला हवं. काय हवं नको बघायला हवं. जिजाऊसाहेबांच्या महालात वृद्ध गोपीनाथपंत चौसराचा पाट मांडून सोंगट्या नाचवीत बसले होते. आईसाहेब आता आपली सोंगटी कुठल्या घरात घालवावी याचा गंभीरपणे विचार करीत होत्या. तेवढ्यात शिवबा चिकाचा पडदा वर करून आत येऊन आऊसाहेबांच्या नजदीक बसले. बघ रे शिवबा, काकांनी कसा अडकवला आहे हा उंट. आम्हाला तरी काही सुचत नाही. तुम्ही राजे आहात. बघा जमतंय का एखादं प्यादं फिरवणं. आऊसाहेब हसत म्हणाल्या. शिवबांनी क्षणाचाही विचार न करता उंट समोरच्या हत्तीवर ठेवला. चुकलात राजे. उंट सरळ समोर जाणार नाही. तो तिरकाच जायला हवा. काका आपला हत्ती जागच्या जागी ठेवीत म्हणाले. काका, बुद्धिबळातले सारेच नियम राजाला आचरिता येत नाहीत. तसं झालं तर आपण सारीच प्यादी होऊन बसू, दुसऱ्या कुणाच्या तरी हातातली. शिवबा हसत हसत म्हणाले. राजे, हे तुम्ही बोलत नाही. तुमची चाफळभेट बोलतीये. गोपीनाथ पंतांमधला वकील बोलला. त्यासंबंधीच बोलायचं होतं आपल्याशी. जावळीच्या चंद्ररावाची पुंडाई हाताबाहेर जाऊ लागली आहे. दररोज नवीन कागाळ्या फळावर येत आहेत. जरबेच्या खलित्याला बेमुवर्तखोर खलिते येत आहेत. हा तिरका चालणारा उंट सरळ करावा का याचा आमच्या मनी संदेह आहे. सांप्रत रामदास गोसावियांचे वास्तव्य शिवथर प्रांती आहे. ते आम्हासाठी देश सोडून तळ कोकणात येऊन राहिले. त्यांना भेटून परामर्श घ्यावा आणि काही सल्लाही मिळाला तर पाहावा असा मनी इरादा आहे. आम्ही घाट उतरून
शिवथर प्रांती जावं म्हणतो. आपला काय सल्ला आहे? राजे, फणावर कानोसा घ्यावा. बहरजींची माणसं त्या यशवंतरावाच्या मागावर आहेत. मागील सप्ताहात तो शिवथरच्या डोईवरच्या वाड्यात होता म्हणे. वरंथ घाटातून विजापुरी जाणारे काही शाही मनसबदार मुद्दाम वाकडी वाट करून त्याचा पाहुणचार घ्यायला आले होते. काही खलबत झाल्याचंही कानावर आलं आहे. तो सर्प तिथे असताना आपण त्याच्या प्रांती सड्यास्वारीने जाणं योग्य नव्हे. आपण एखादा हकारा पाठवावा, खलिता घेऊन गोसावियांचं कुशल करावं, पण जोवर मोरे शिवथरी आहेत तवर आपण गोप्या घाट उतरू नये. आपला हत्ती पुन्हा पहिल्या स्थानी ठेवून गोपीनाथपंत बोकील म्हणाले. शिवबा अस्वस्थ झाले. पाठीमागे हात बांधून एरझाऱ्या घालू लागले. शिवबा काका योग्य तेच बोलले. तो पुंड तेथे असताना जाणं योग्य नाही. उंटाला त्याची चाल चालू दे. राजाला आपलं घर सोडता येत नाही. जिजाऊंनी काकांच्या बोलण्याचा पुष्टी जोडली. शिवबा दक्षिणेकडच्या गवाक्षांतून दूरवर पाहत निश्वास टाकून उद्गारले, जगदंब जगदंब. मावळ माथ्यावरच्या कुंड गावापुढचा सडा उतरून दिवाकर गोसावी डोंगरकुशीनं तळ कोकणात उतरू लागला. सरळसोट कड्याला बिलगत बिलगत पायवाट वळणावळणानं खाली येत होती. डाव्या हातीच्या खुंट्यासारख्या डोंगराच्या आणि या कड्याच्या मध्यातून धरतीचा जिवंत खळखळाट प्रपात रूप घेऊन खालच्या दरीत कोसळत होता. कडा उतरताना वळण आलं की तो दिसेनासा व्हायचा. त्याचं अस्तित्व फक्त त्याच्या आघात ध्वनींमधून जाणवायचं. पायवाट पुन्हा वळली की पुन्हा डाव्या बाजूला कोसळतोय धबाबा. कड्यावरची खुरटी झाडं संपली. दिवाकर सड्यावर आला. गच्च वनराईत माणसांचं एकमेकांशी चाललेलं बोलणं, घोड्यांचं खिंकाळणं त्याच्या कानांवर पडलं. तो सावधानतेनं उजवीकडे आपली तीक्ष्ण नजर टाकीत झपाझप पश्चिमेच्या उतरणीकडे निघाला. पायवाट एका घनदाट जाळीमध्ये उतरत होती. दिवाकर जाळीकडे वळणार तोच एक बारगीर उजव्या हाताच्या वाड्याकडून धावत आला. वाईच थांबा गोसावी बुवा. दिवाकरनं प्रश्नार्थक नजरेनं पाहिलं. हुजूरांनी बलाऊ धाडलं आहे आपल्याला. कोण हुजूर? आमचा धनी चंद्रराव मोरो. आम्हास बलाऊ धाडलं? मग काय मनच सांगतोय व्हय? धनी निघालाव जावळीकडं. घोड्यावर बसणार तो तुम्ही दिसलाव. मना मंगालं इकडं आण बुवासनी. दिवाकरानं क्षणभर विचार केला. काय करेल चंद्रराव आपलं? जास्तीत जास्त कोण कुठले म्हणून चौकशी करेल. कुणी हेर नाही ना याची शंका फेडून घेईल आणि देईल सोडून. चल बाबा, तुझ्या धन्याची भेट झाली तर काही भिक्षा तरी पडेल झोळीत. दिवाकर त्या बारगिराशी जवळीक साधत म्हणाला. कुठनं आलाव? बारगिरानं विचारलं. तिकडं हिरडोशीवरनं. नाव काय आपलं बारगीर? दोंडीबा. आणि आडनाव नलावडे. खालचं लोक चिकनेवी म्हणतात आम्हाला. इथलेच का राहणारे? हो. खाल्ल्या अंगासनी चेराव हाय नवं का? तिथलंच आम्ही. बरं, चलताव नवं? दिवाकराला या तळ कोकणातल्या भाषेची गंमत वाटली. तो हसून म्हणाला, चलताव बाबा चलताव. वाड्याच्या दाराशी घोड्याचा लगाम धरून दुसरा एक बारगीर उभा होता. शेजारी चंद्रराव घोड्याची रिकीप नीट चाचपून पाहत होता. घोड्यावर मंदिल, त्यावर तुरा खोवलेला, उजव्या कानापलीकडे मोतीमार, डाव्या कानात चांदीचं कडं, पायघोळ अंगरख्याच्या बाह्या चुण्यांनी वर घेतलेल्या, खाली तुमान, कमरेला तलवारीचं मॅन, शेल्याला घट्ट बांधलेलं, पायी कोकणी वाणाच्या जाड तळाच्या करकरणाऱ्या वहाणा, असा हा याच भागातला यशवंतराव चंद्ररावाचा दत्तक शिरपेच मोठ्या दिमाखानं आपल्या माथी खोचून जावळीच्या वतनाकडे निघाला होता. पाठीमागे 50 स्वारांचं
पथक त्याच्या इशाऱ्याची वाट पाहत होतं. दिवाकराला पुढे घालून धोंडीबा बारगीर जवळ आल्यावर चंद्ररावानं जरा गुरमीतच विचारलं, खालच्या रामदासी बाबाकडं चाललाय जणू. होय महाराज. मग आम्हाला बघून बी खाली सुटलावते. काही मुजऱ्याची रीतभात हाय का नाही? क्षमा असावी. माझं आपल्याकडे खरंच ध्यान नव्हतं. स्वामींचं खूप दिवसात दर्शन नाही झालं म्हणून सारं ध्यान तिकडंच लागलं होतं. अरे मग आता तरी मुजरा करताव का नाही? राम राम. अरे मुजरा कर की गोसाव्या. आम्ही रामदासी, आम्ही असाच मुजरा करतो. रामनाम घेऊन. आमच्या दृष्टीनं मुजरा करावा ते फक्त रामरूपच असतं. याला म्हणावं ज्ञान. तुम्ही आम्हाला राम समजून मुजरा घातलाव. आमचं हुर्द भरून पावलं. तुमच्या बुवासनी सांगा आमच्या घळीत राहताव, सुखात राहावा. रामनाम म्हणा. काईबाई देवाधर्माचं करा. खंडीभर तांदूळ देतो म्हणावं वर्षाला. पर एक करायचं. त्या लोंढीच्या दरवडेखोराला इकडं फिरकू द्यायचा नाही. आम्ही समजलो नाही कोण ते. ती समोरच्या गोप्यापलीकडच्या गडावर बसलेली भोसल्याची औलाद. हरामखोर. आम्हाला दम भरताव. आम्ही जावळीचं राज. हो, त्या आदिलशहाच्या नोकराचं बेनं. गांडुळागत या भागात वळवळतया अन आमच्या वाली नागाला चावाया बघतया. ते तुझ्या त्या स्वामीला बी भेटून गेलं हाय तिकडं चाफळाकडं. बामणोलीच्या पाटलाकडून कळलाव आमासनी. तुझ्या रामदास स्वामीला म्हणावं राहावा हिकडं खुशाल. खोऱ्यातल्या अडाणी बायाबापड्यांना हवाच असतो कुणी बुवा अंगार दुपार कराया. देवाबिवाचं लागिराचं पगाया. पण महाराज आम्ही बैरागी. आम्हाला काय कळणार आपल्या राजकारणातलं. कुणी समोर आलं की स्वामी त्याला रामनाम देतात. मग तो राजा असो वा रंक. अर तुम्हा गोसावड्यांना आज नाही वळखत म्या. आज वरीस झालं खालच्यावरच्या सर्व्या गावाचं लोक तुझ्या बुवाच्या नादी हैत. कुणाला काय बी काम सांगावं गोसावी बुवाला विचारतो म्हणतो. आता जावली परमानं आम्ही इथलं बी राज होणार हाय. इजापूरला अफजल्यानं तसा शबूत लिहून कागूद धाडलाय आम्हाकडं. तवा इथं राहायचं तर निमूट राहावा. देव करीत. आम्ही बी तुमचं नीट मार्गासनी लावू. पर जर त्या दरवडेखोराला फिटलात तर या मोऱ्याशी गाठ हाय. विचार करा म्हणावं नीट. इथं राहताव का आपलं भगवं गुंडाळून देशावर जाताव? आपण गैरमर्जी करून घेऊ नये. आम्ही स्वप्नात तरीही कुणाचं अहित करणार नाही. आमचा शब्द प्रमाण माना. स्वामींच्यावर रोष धरू नका. स्वामीवर कोण रोष धरताव? मी आपलं एक रीतीचं सांगितलं. जा आता तुम्ही. आमासनी डेरीवती या. जावळीकडं निघाया. प्रभू रामचंद्र आपल्याला सद्बुद्धी देव. राम राम. तुमचा राम ठेवा तुमच्या पाशी. आमच्या मागं महाबलेसूर उभा आहे. जा निघा खाली. चंद्रराव मोठ्या मगरुरीनं घोड्यावर स्वार झाला. उजवीकडच्या चेरवाडीकडे उतरून कसब्याकडे निघाला. स्वारांचं पथकही मागं दौडलं. तिकडे पाहत दिवाकर तळमळून गरजला, जय जय रघुवीर समर्थ. ती दीर्घ स्वरातली साद समोरच्या कावळ्याच्या डोंगराच्या छाताडावर आपटली. प्रतिध्वनित होऊन समोरच्या गळीत शिरली. समर्थ आसनावरून उठले. गळीच्या तोंडाशी आले. कल्याणाला म्हणाले, चला दिवाकर गोसावीही आले. आता आम्हाला प्रत्यक्ष गडावर जायला नको. वरच्या कुंडावरच्या एका प्रशस्त शिलाखंडावर बसून रात्रभर गुरुशिष्यांचा संवाद झाला. सांगायचं होतं ते सांगितलं. आकळायचं होतं ते आकळलं. चंद्रप्रकाशात कुंडाच्या वरच्या पायवाटेवरून खाली उतरताना समर्थ दिवाकराला म्हणाले, तो दगाबाज आता जावळीला गेला. पुन्हा कधी परतेल त्याचा नेम नाही. तुम्ही महाबळेश्वरी लिखित पाठवून निरोप द्या. सिवथर प्रांती आमचं वास्तव्य आहे. ते महाबळेश्वर मठाशिवाय
इतर कोणालाही कळता कामा नये. अगदी आपल्या संप्रदायातल्या ज्येष्ठ शिष्य मंडळींना सुद्धा चाफळाची व्यवस्था लावून आता तुम्ही काही काळ वाई, महाबळेश्वर आणि शिवथर या प्रांती संचार ठेवा. उदयीक आम्ही एक लिखित देतो, ते राजगडावर द्या. स्वामी, आपल्या विश्वासास मी पात्र ठरलो हे माझं परमभाग्य. रात्री कल्याणानं टेंबा चेतवला. समर्थ आसनावर बसले. कल्याणानं नव्या कोऱ्या बंदावर राममुद्रा उमटविली. श्रीराम. फितव्याने बुडती राज्ये, खबरदारी असे चिना. युक्ती ना शक्ती ना वेगी, लोकराजी असे चिना. चोरटी होरटी तुंदे, नास केलाच इच्छिती. लोंढीचे दुरी घालावे, मारावे राजकारणे. अमर्यादानी फितवेखोर यांचा संहार करावा, असा स्पष्ट विचार सांगून समर्थांनी पुढे लिहिलं. गनिमांच्या देखता फौजा, रणशूरांच्या फुरफुरती भुजा. ऐसा पाहिजे की राजा, कै पक्षी परमार्थी. तयास देखता दुर्जन धाके, बैसवी प्रचितीचे तडाखे. बंड पाषांडाचे वाखे, सहजची होती. हे धूर्तपणाची कामे, राजकारण करावे नेमे. ढिलेपणाच्या संभ्रमे जाऊ नये. रघुनाथपंत दिवाकर गोसाव्यांनी आणलेलं पत्र वाचित होते. शिवबा लक्ष देऊन ऐकत होते. लोंढीचे दुरी घालावे, मारावे राजकारणे या ओवीला शिवरायांची भिवई उंचावली. चेहऱ्यावर एक गूढ हास्य चमकून गेलं. फडावर येणाऱ्या गोपीनाथपंत बोकिलांच्याकडे एक कटाक्ष टाकून राजे म्हणाले, काका, मांडा पुन्हा चौरसाचा पट. कोणचं प्यादं कसं उडवायचं ते गुरुमाऊलीनं आपणहून कळवलं. आता प्रथम प्यादं उडवतो आणि मग माऊलीच्या भेटीला जातो. रात्र गडद झाली. खलबतखान्यात शिवबा कसल्या तरी गहन विचारात गढले होते. एवढ्यामध्ये कान्होजी, हैबतराव, संभाजी आणि रघुनाथपंत खलबतखान्यात आले. राजांना मुजरा करून आपापल्या जागी बसले. एवढ्या मध्यरात्री राजांनी आपल्याला कशाला बोलावलं याची साऱ्यांनाच उत्सुकता होती. राजे काही न बोलता त्यांच्याकडे टक लावून पाहत जणू त्यांच्या अंतःकरणाचा वेध घेत होते. शेवटी न राहून रघुनाथपंत म्हणाले, काही बिकट राजकारण असल्याविना आपण ये समयी आम्हास आमंत्रिले नाही. आपण आता अधिक विचारात न पडता आपल्या मनी काय खदखदते आहे ते व्यक्त करावे. आम्ही आपल्या परीने त्याचा निराश करण्याचा अवश्य प्रयत्न करू. एकदम एखादी प्रचंड तोफ उडावी त्याप्रमाणे तांबरलेल्या डोळ्यांचे शिवबा आसनावरून ताडकन उठून गरजले, चंद्रराव मोरा बेवकूफ, बदतमीज. जावळीच्या बिकट जागेची आणि 1000 स्वारांची नशा चढली त्याला. या चंद्ररावास मारल्याविना राज्य साधत नाही. तुम्हा वाचून हे कर्म कोणास न होय. पंत, तुम्हीच त्याचकडे हिजीबीस जावे. शिवथर घडीत अचानक स्फुरलेलं एक विचारधन समर्थ कल्याणाला सांगत होते. कल्याणस्वामी ते उतरून काढीत होता. किर्र काळोखात जावळीभर चौफेर चढाई झाली. संभाजी कोंढाळकरांनी हणमंतराव मोरे ठार केला. सर्वत्र दाणादाण उडाली. पण खासा चंद्रराव उडाला आणि महाडापलीकडच्या रायरीवर लपून बसला. जावळी स्वराज्यात आली ही कुवरता विजापूरला कळविण्यासाठी चंद्ररावाचा एक भाऊबंद प्रतापराव मोरे हातघाईच्या भाऊगर्दीत दाट झाडीत घुसला. पाय न वाजवता रडतोंडीचा घाट दिसेल त्या गुरवाटेने धडपडत घसरत चढू लागला. शिवबा जातीनिशी जावळीत आले. जावळी इतकाच एक महत्त्वाचा शमशेर बहादूर मुरारबाजी देशपांडे राजांना लाभला. आपण अधर्माची चाकरी केली याची त्याला जाणीव झाली. तो धर्मध्वजा हाती घ्यायला तयार झाला. राजांच्या धर्मदंडाची मान आणखी ताठ झाली. राजांनी जातीनिशी रायरीला वेढा दिला. एकटा पडलेला चंद्रराव स्वाधीन झाला. भोसल्यांच्या छावणीत निश्वास टाकीत बसला. पण ते निश्वास नव्हते. भयंकर विषारी फुत्कार होते द्वेषांचे, द्रोहांचे.
मुधोळच्या बाजी घोरपड्याकडे त्याची चोरून पत्रे जाऊ लागली. विजापूरशी संधान बांधण्याचा त्याचा हा केविलवाणा प्रकार राजांच्या हेरांनी अलगद पकडला. हे कळल्यावर चंद्ररावाने पुन्हा धूम ठोकली. छावणीबाहेर पण जाईल कुठं? सारा परिसरच मराठा गड्यांनी घेरला होता. चंद्ररावांच्या पायात बेडी पडली. सर्वांग साखळदंडानं खेचून बांधलं. त्याची रवानगी पुण्याच्या लाल महालाकडे झाली. राजांच्या मनातला चंद्रराव पुसला, पण रायरीचा गड कायमचा ठसला. केवढा बुलंद गड, केवढा त्याचा पसारा, नुसता चढावच 3 कोसांचा. मनात गड भरला तो भरलाच. दुरुस्तीचा हुकूम सुटला. नामकरणही झालं. रायरीचा रायगड झाला. चंद्ररावाची गर्दन मारली गेली. जावळीचं संरक्षण करण्यासाठी आणि देश आणि कोकण दोन्हीकडे गरुड दृष्टीनं पाहण्यासाठी जावळीच्या जवळचा भोरप्या डोंगर राजांनी हेरून ठेवला होता. मोरोपंत पिंगळ्यांना आज्ञा झाली. भोरप्याचा डोंगर रखवालदार झाला. अवघ्या खोऱ्याचा शिवबांनी नामकरण केलं. प्रतापगड पाठोपाठ मायभवानी, असुरमर्दिनी, तुळजाभवानीचं ठाणही आलं प्रतापगडावर. चाफळमठी परत गेल्यावर दिवाकरने मार्गशीर्ष वद्य पंचमीची तारीख घालून महाबळेश्वर मठाकडे एक पत्र आपल्या एका अत्यंत विश्वासू सहकाऱ्याबरोबर धाडून दिले. तुम्ही आम्हास महाबळेश्वरी येणेविषयी लिहिले, तर श्री समर्थ 10 संवत्सर पर्यंत कोठे न जाता सर्व ग्रंथास आरंभ केला आणि सांगितले की श्रीकडील हर एक विषयी बोभाट येऊ नये म्हणून आम्हा सांगितले आणि सर्व मंडळीस आज्ञा केली की तुम्ही श्रींची उत्सवाची भिक्षा करून आमचे स्वाधीन करावे. त्याप्रमाणे सर्व मंडळी निघून गेली आणि आपण व कल्याण गोसावी व चिमणाबाई अक्का व अनंत कवी यांचं बरोबर घेऊन एकांतस्थानी जाऊन बसले व तुम्ही श्री महाबळेश्वराचे देवालयाचे काम चांगले रीतीने करवावे. समर्थांच्या प्रेरणेने प्रतापगडाभोवतीच्या साऱ्या मोक्याच्या ठिकाणी दिवाकराने बलभीमाची उपासना सांगत आणि प्रभू रामचंद्राची महती समाजाच्या मनी रुजवत मारुतीची मंदिरं आणि त्याला जोडून रामदासी मठांचे जाळे विणायला सुरुवात केली. परिसस्पर्शाने लोखंडाचे सोने व्हावे त्याप्रमाणे समर्थांच्या वास्तव्याने घडीचा मठ झाला. निसर्गाचं सुंदर लेणं लाभलेल्या या परिसरातल्या मठाला समर्थांनीच सुंदर मठ म्हणायला प्रारंभ केला. काळ नदीच्या या खोऱ्यातला सुंदर मठ चंद्ररावाच्या वधानंतर आपोआपच स्वराज्यात आला. रयत निर्भय झाली. आजवर दसऱ्याला हळवं आणि गर्व भात निघालं की चंद्ररावाचे खोत आणि देशमुख यायचे दाराशी. ठरलेला वसूल बैलांच्या पाठीवर लादून घेऊन जायचे. मग भाताचं उत्पन्न किती झालं याचा विचारच व्हायचा नाही. कधी पाऊस आखडता घ्यायचा, कधी अतिवृष्टीनं खाचरं वाहून जायची, कधी रोग पडायचा. 10-20 खंडीच्या रानात 1-2 खंडीच पदरात पडायचं, त्यातच वरीस भागवायचं. पोरीचं लगीन त्यातच, दिवसाचं गाव जेवण त्यातच, आला गेला पै पाहुणा, जत्रा उत्सव सगळं त्यातच. वर चंद्ररावाच्या पाठीवर पडणाऱ्या कोरड्याची धास्ती. ठरलेला सारा भरला नाही म्हणून कधी पेजेपुरतेही तांदूळ नाहीत. मग उकरायचा एखादा डोंगरी कंद, उंबरं शिजवायची, रान अळू खायचं, नाहीतर आघाड्याचा पाला उकडून खायचा. कुठे मुठभर वरीवर दिवस ढकलायचा, कुठं पसाभर नागलीची भर करण्यासाठी जंगलातल्या लाकडाच्या मोळ्या पार बिरवाडी महाडपर्यंतच्या पेठेपर्यंत उराउरी वाहून न्यायच्या. ज्येष्ठ वैशाख उजाडला की मग पावसाची झड सुरू होईपर्यंत कापे बरके फणस आहेतच पोटपूजेला. गरे संपले तर वाडगाभर
आतल्या आठळ्यांची उकड खायची आणि उभं राहायचं खोत किंवा देशमुखासमोर औतासाठी. त्याचं भात वेगळं कबूल करायचं आणि पुन्हा जुपी खाचरात वाकून लावणीची. निसर्गानं आपलं वैभव मुक्तपणे उधळलेल्या या प्रदेशातली रयत दरिद्रीच राहायची. वस्त्र फक्त लंगोटी आणि निवारा केंबळी छपराचा. नागड्या रयतेची वतनदारांना कसली लाज. त्यांच्या अंगावरचे रुईदार अंगरखे अबाधित असले म्हणजे झालं. राही नका रयत उपाशी. आमच्या ताटात पहिल्या वाफेचा घमघमीत जिरेसाळ पडला म्हणजे झालं. साऱ्या भरतखंडात जे दिसलं तेच इथेही आहे. देवानं दिलेलं राजानं काढून घ्यायचं. प्रजा दरिद्री ती दरिद्रीच. समर्थ या साऱ्याचा गंभीरपणे विचार करीत होते. आज हे खोरं स्वराज्यात आलं. इथली रयत तृप्त झाल्याशिवाय त्यांना स्वराज्याची महती कळणार नाही. त्यांचं गांजलेपण सरायला हवं. त्यांची अगतिकता संपायला हवी. राजा आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे याची त्यांना जाणीव व्हायला हवी. यासाठी आता काहीतरी अभिनव कल्पना या खोऱ्यात राबवायला हवी. समर्थ रात्रभर विचार करीत होते. वरच्या माचीवरून सारा परिसर निरखीत होते. डोंगर उतारावरची आणि नदीकाठच्या तळावरची भातकाचरं वाऱ्यावर आनंदात झोके घेत होती. कापणीला आलेल्या लोंब्यांवर चिमण्या बोरड्या झेपावत होत्या. मैना साळुंक्या तृप्तीची गाणी गात होत्या. पोपटांचे थवे आपल्या लाल चोचींनी पिवळ्या लोंबीतलं भाताचं तूस टोकरून आतला पांढरा फेक तांदूळ मटकावीत होते. माकडं तृप्त होती. हरिणं शांतपणे रवींथ करीत होती. उंदीर आपली कोठारं भरून ठेवीत होते. सारी सजीव सृष्टी तृप्त होती. तुष्ट पुष्ट झाली होती. शंकित होती फक्त इथली रयत. मोरं गेलं, भोसलं आलं. आमची पाठ वाकलेली ती वाकलेलीच. आमची पाठ वाकलेली ती वाकलेलीच राहणार अशी साऱ्या खोऱ्याचीच मनोधारणा होती. स्वराज्याचं सुफल मिळाल्याची जाणीव यांच्या मनी उमलायला हवी. भातं आता कापणीला आली. भाद्रपद आश्विन कार्तिक पुढचे अवघे तिन्ही मास आपल्या सणवारांचे. भाद्रपद गणपतीचा, आश्विन नवरात्राचा, कार्तिक दीपावलीचा या तिन्ही सणांचा आनंद या रयतेला मनसोक्त घेता आला तरच त्यांचं आजवरचं दुःख वेदना कमी होईल. रयतेच्या बरे वाईटाचा जो अखंड विचार करतो तोच खरा राजा. समर्थांना स्वतःचीच एक ओवी आठवली. दुसऱ्याचे दुःख जाणावे, ऐकोनी तरी वाटून घ्यावे, बरे वाईट सोसावे समुदायाचे. राजकारण निरूपणाच्या समासात या ओवीचा अवश्य अंतर्भाव करायला हवा. आपला ग्रंथ आता या शिवथर प्रांती आकार घेऊ लागला. पण रयतेच्या आजवरच्या हाल अपेष्टा संपून त्यांच्या जीवनालाही एक बांधेसूद आकार यायला हवा आणि त्यासाठी येत्या भाद्रपदात सुंदर मठात गणेशोत्सव साजरा करायचा. अवघ्या काळखोऱ्याला आमंत्रण द्यायचं. वरच्या कुंड शिळीमाळा समोरच्या कुंबळ्याला निगडीला या उत्सवाला बोलवायचं. गडावरून राजांनी यावं, रयतेला अभय द्यावं, साऱ्याची धारणा पुन्हा नीट लावून द्यावी. कुणी अडला असेल त्याला सावरावा, कुणी नडला असेल त्याची योग्य ती दखल घ्यावी. प्रत्यक्ष राजा या समुदायापुढे आला आणि त्यानं आपल्या रयतेवर एक आश्वासक दृष्टी फिरवली तर स्वराज्याचा खरा दृश्य फायदा रयतेलाही अनुभवायला मिळेल. तेव्हा आता शिवरायाला अवतण द्यायचं. गणेशोत्सवाचं आणि त्याच्या येण्याला स्वरूप द्यायचं लोकोत्सवाचं. अभिनव कल्पना स्फुरली. आता विलंब न लावता ती पुरी करण्याच्या नादी लागायचं. गणेशोत्सव साजरा करायचा म्हणजे गणेशमूर्ती हवी. करू की तयार? त्यात काय एवढं? आजवर बलभीमाच्या नायिका केल्या. गणपतीचीही करू. चांगली 2 पुरुष उंचीची करू. मनातली स्फुरणं मनातच दडवून ठेवायचा समर्थांचा पिंडच नव्हता.
हाताशी मदतीला कल्याण आणि अनंत स्वामी होतेच की. सप्ताहभरात दासबोधाचं लिखाण स्थगित. 6 हात मातीनं माखले आणि उभी राहिली गणेशाची मूर्ती गळी. खालच्या जमिनीपासून वरच्या नैसर्गिक तक्तपोशीपर्यंत चांगली 2 पुरुष उंच माऊलीनं केलेले सारं निर्गुण वर्णन सगुण साकार झालं. अकार चरण युगल, उकार उदर विशाल, मकार महामंडल मस्तका कारे. अनादि ओंकाराला सगुण साकार रूप लाभलं आणि समर्थांच्या प्रतिभेलाही शब्द ब्रह्माचा स्पर्श झाला. त्या गणेश मूर्तीकडे पाहत त्यांनी गणेश स्तवन सांगितलं. कल्याण ते लिहून घेऊ लागला. ओम नमोजी गणनायका, सर्वसिद्धी फळदायका, अज्ञान भ्रांतिछेदका बोधरूपा. ओवी मागून ओवीप्रमाणे ओवी मागून ओवी प्रपाताप्रमाणे बरसू लागली. समर्थ कल्याणाला म्हणाले, कल्याणा, हे गणेश वर्णन आपल्या ग्रंथाच्या पहिल्या दशकाचा जो दुसरा समास आहे गणेशस्तवनाचा, त्यात भर घालण्यासाठी वापरायचं बरं का. कल्याण स्वामींनी आपल्या मनात या सूचनेची आधीच नोंद केली होती. अनंत स्वामी राजगडावर आले. त्यांनी समर्थांच्या स्वदस्तूरचे पत्र फळावर दिले. समर्थांनी या पत्रात शिवथर खोऱ्यातील रयतेला गणेशोत्सवाच्या निमित्ताने आमंत्रण दिले आणि 11 मुष्टी भिक्षा मागितली. काका राजांना म्हणाले, गोसावियांची शिवथर प्रांती गणेशाचा उत्सव करण्याची हुन्नर विचार करण्यासारखी आहे. आता प्रांत आपल्या हुकुमतीखाली आला. रयतेला राजदर्शन व्हायला हवं. आपण अवश्य जावं. उत्सवाची सारी जिम्मेदारी राजगडानं आपल्या शिरावर घ्यावी. आम्हास फक्त आशंका आहे ती या 11 मुष्टी भिक्षेची. ही कसली भिक्षा? आम्हीही तोच विचार करीत आहो. बलाऊ आल्यापासून तुर्तास आपण 11 खंडी धान्य सुंदर मठी तातडीनं धाडण्याची तजवीज करायला फळावर आज्ञा द्या. प्रत्यक्ष भेट झाल्याशिवाय गुरुमाऊलीच्या अंतरंगाचं चित्र प्रकट होणे नाही. श्रावण संपता संपता गोप्या घाटातून पाठीवर धान्याच्या गोण्या लादलेले बैलाचे तांडे काळ नदीच्या खोऱ्यात उतरले. अवघं खोरं या तांड्यामागं लोटलं. भाद्रपदातील शुक्ल पक्षातील चतुर्थीला प्रत्यक्ष शिवबाराजे खोऱ्यात अवतरले. खडकेश्वराचं दर्शन घेऊन त्यांचा घोडा वाघजाईच्या जंगलाच्या दिशेने निघाला. अवघ्या खोऱ्यात शिवरायांच्या आगमनाची तुतारी निनादली. खालची शिवथर, वरचं चेराव, समोरचं सुनेभाव, त्यामागची माझेरी, वाकी आलं, पडवी आलं, बारसगाव आलं, वरंद आलं. साऱ्यांनी शिवरायांचं राजबिंड रूप डोळाभरून निरखलं. गडीवरच्या समर्थांच्या या उत्सवाचं स्वरूपच सार्वजनिक उत्सवाचं झालं. रयतेचे मुजरे जडले. पाटील, देशमुख, खोत, सारे वतनदार रुमालानं हात बांधून शिवरायांसमोर नम्र झाले. राजांच्या हस्ते गणेशपूजन झालं. वरच्या कुंडाशेजारच्या सपाटीवर प्रसादाच्या पंक्ती बसल्या. खिरीवर खिरी समोरच्या सागपत्रावर पडत होत्या. ढोपरापर्यंत हात खिरीनं माखत होते. अर्धपोटी रयत तृप्त झाली. रात्री अनंत कवीचं कीर्तन उभं राहिलं. शिवबा समर्थांसह जातीनं कीर्तनाला हजर राहिले. अनंत कवीच्या शब्दकळा ऐकून समर्थही प्रसन्न झाले. गुरुमाऊली महोत्सव झाला. रयत तृप्त झाली. पण आमच्या मनी आशंका राहून गेली ती आपल्या 11 मुष्टी भिक्षेची. एवढ्या भिक्षेवर महोत्सव कसा व्हावा? रात्रोळ कुंडावरच्या खडकावर बसल्यावर शिवरायांनी समर्थांना विचारलं. बरोबरीची खाशे मंडळीही समर्थांचे विचार ऐकावयास उत्सुक होती. समर्थ म्हणाले, राजे, या खोऱ्यातली रयत ही साधारणपणे 11 गावठाणांची. आजवर यांचाच भाऊबंद यांना नागवीत होता.
उत्पन्नाचा विचार न करता सारा वसुली करीत होता. आधी यांचं उत्पन्न केवढं? देशाप्रमाणे दुबार पीक या खोऱ्यात नाही. एकदा दसऱ्याला भात कापणी करून भात भरडली की पुढच्या दसऱ्यापर्यंत तेच पुरवून खायचं. भात लावणी कष्टाची. चिखल पाण्यात रात्रंदिवस वाकून कंबरा ढिल्या केल्या तर मुठभर भात समोरच्या पत्रावळीवर पडणार. त्याचं खोत देशमुख यांचा तगादा, सावकाराची देणी यांची रीतीकणगी कधी भरतच नाही. या खोऱ्यातल्या सारा वसुलीचा पुनर्विचार व्हावा. दरवर्षी उत्पन्नाच्या प्रमाणावर सारा ठरवून द्यावा. कुणी दुबाडू लागलं तर जरब बसवावी. रयतेच्या मुखी तिच्याच कष्टाचा घास वर्षभर पडावा. एवढीच आमची भूमिका आहे. गेली काही वर्ष इथं घडणारा मोऱ्यांचा पुंडावा संपला. भोसल्यांचं रामराज्य आलं, अशी इथल्या रयतेची मनोधारणा व्हायला हवी. आजवर आम्ही आपल्याकडे काही मागितलं नाही. चाफळमठी आपली थैली आम्ही भरून दिली आहे. ती खरोखरच भरली असेल तर आता आमच्या झोळीत ही 11 मुष्टी भिक्षा घालावी. गुरुमाऊली, आपल्या झोळीत आमचं राजेपणच आम्ही टाकलं आहे. आपल्या या प्रस्तावाची त्वरित अंमलबजावणी होईल. परंतु तरीही आमची आशंका अजून तशीच आहे. हे 11 मुष्टीचं कूट कृपया आपणच सोडवावं, राजे विनम्रपणे म्हणाले. हे कसलं कूट? यापेक्षा कितीतरी गहन कूटं आपण सोडविली आहेत. आपला महसूल जाणणाऱ्या फडावरच्या कुणालाही यातला मतितार्थ उलगडेल. पण जाऊ दे, आपणास संभ्रमात ठेवण्यात काहीच मतलब नाही. या शिवथर खोऱ्यात प्रत्येकी 50-60 उंबरठा असलेली 11 गावं आहेत. ही 3 शिवथर, वरची आंबेनळी, मागचं चेरव, काळ नदी काठची वाकी पडवी, समोरचं सुनेभाव, त्या मागचं नलावडे पठार, अलीकडेची पारमाची आणि त्या पलीकडची माझेरी, झाली ना 11 गावं. आता सारी तुमची रयत झाली. त्यांना वर्षभर सारा माफी द्या. स्वराज्याची पहिली खूण म्हणून रयतेला वर्षभर दिलासा मिळेल. रयतेचं शारीरिक आणि मानसिक बळ वाढलं की राजाचं बळ सहस्त्रपटीने वाढतं. याच आमच्या 11 मुठी. स्वामी, आपली आशा शिरसावंद्य सप्ताहभरात या 11 गावांच्या पाटील देशमुखांना तसे खलिते फडावरून पाठविले जातील. आणखी एक विनंती आहे. बोला राजे. आपण शंकित मनानं इथून गेलेले आम्हालाही रुचणार नाही. गुरुमाऊली आपल्याविषयी आशंका मनी बाळगेल त्याला आपला शिष्य म्हणविण्याचा अधिकारच नाही. आमच्या मनी आशंका नाही, उत्सुकता आहे. आपल्या ग्रंथरचनेबद्दल काही नवीन विचार ऐकावयास मिळाले तर शिष्य कृतार्थ होईल. राजे, तुम्ही चतुर. आम्हास आमच्या मूळ कार्याची जाणीव करून दिली. चला आता खाली. आम्ही सांगतो कल्याणस्वामी लिहून घेतील, म्हणजे अंतिम संकलनाच्या वेळी पुन्हा तोच खटाटोप करायला नको. समर्थाच्या मागोमाग सारे उठले. राजांचा मशालजी वाट दाखवत होता. पश्चिमेची पाणओहोळांनी केलेली वाट उतरून सर्वजण सुंदर मठी आले. अक्कांनी खाशांच्या समोर गाईच्या दुधाचे द्रोण ठेवले. समर्थ गणेशमूर्ती समोर आसनावर बसले. कल्याणानं बोरू सिद्ध केला. कागदाच्या कोऱ्या बंदावर राजमुद्रा लिहिली. राजांची उत्सुकता वाढत होती. समर्थ म्हणाले, राजे, आपल्या गुणांची तारीफ आता अवघ्या मराठ देशी होत आहे. आज आपण आम्हाला आश्वासन देऊन इथल्या रयतेचाही दुवा घेतला. आपल्यामधील उत्तम गुणांची रयतेला आता जाणीव होईल. तेव्हा आता आम्हीही तुम्हाला तुमचीच लक्षणं सांगतो. आपण 11 मुष्टी भिक्षा घातली. आम्ही 11 ओव्यांचा प्रसाद रामाचा प्रसाद म्हणून आपल्याला देतो आहे. या गजाननाच्या साक्षीनं घे लिहून कल्याणा. कल्याणाची लेखणी कागदावर शब्द उमटवायला केव्हाची आतुरली होती. समर्थांची वाकगंगा अखंड वाहू लागली. गिरीच्या मस्तकावरच्या गंगेप्रमाणे
रात्रीच्या नीरव शांततेत सारं चराचर स्तब्ध झालं. वन्य पशूंचे चित्कार, आरोळ्या, कोल्हेकुई सारं सारं शांत झालं. समर्थांच्या एकाग्र मनासारखं समर्थ सांगत होते. कल्याणाची देखणी त्याला अक्षररूप देत होती. 11 ओव्यांचा हा प्रसाद शिवरायांनी आपल्या अंतःकरणात अत्यंत श्रद्धेने साठवून ठेवला. एवढा वेळ सारं अरण्य शांत आणि गंभीर होतं. रातकिड्यांच्या आवाजाशिवाय सारे वनचर शांत होते. वारासुद्धा वाहत नसल्यामुळे वृक्षवल्लींची सळसळही कानांवर पडत नव्हती. सुंदर मठाच्या घळीत फक्त समर्थ शब्द ऐकू येत होते. ओवी संपली तरी पोकळीत घुमत होता. रात्र अधिकाधिक गडद होत होती आणि अचानक वरच्या वाघजाईच्या दरीत एका विक्राळ वाघाची डरकाळी घुमली. साऱ्या दरीभर पसरली. साऱ्या अरण्यभर वनचरांचा प्रचंड कोलाहल सुरू झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी गोपाघाट चढून वेळवंडी नदी ओलांडून भूतोंड्यावरून अळू दरवाजापाशी जाईपर्यंत राजांच्या कानी ती थरकाप करणारी वाघाची डरकाळी आणि अरण्यपशूंचा कर्णकटू कोलाहल घुमत होता. विजापूरच्या दरबारात खानानं शाही तख्तासमोरच्या तबकातला विडा उचलला. मैं उस पहाड़ी चूहे को गिरफ्तार कर हुजूर के आगे पेश करूंगा. दुनिया को दिखला दूंगा कि अफजल खां अपनी कलाई में कितनी ताकत रखता है. उस बदमाश को जेरबंद कर यदि हुजूर के सामने पेश न किया तो मेरी सारी शेखी फजूल हो जाएगी. मैं अफजल खां बुत शिकन कुफ्र शिकन इसी शाही तख्त के सामने कसम खाता हूँ कि वो पहाड़ी चूहा मैं हुजूरे आला के कदमों में पेश करूंगा, जिंदा या मुर्दा. खान पिसाळला. राजे निघाला स्वराज्यावर चाल करून. आता खरं तुमचं कसब पणाला लागेल. सोमटीची जागा बदलायची का समोर येणाऱ्या वझिरालाच उडवायचा. रघुनाथपंत बोकील काहीशा मिश्किलपणे आणि बऱ्याचशा काळजीच्या स्वरात म्हणाले. शिवराय क्षणभर स्तब्ध झाले. उजवा हात गळ्यातल्या कवड्यांच्या माळेवर आणि डावा हात पाठीमागे ठेवून महालात एरझाऱ्या घालू लागले. काही क्षण दक्षिणेच्या झरोक्यातून दूर पाहत थांबले आणि एकदम वळून म्हणाले, दोन्ही खेळी एकदमच खेळाव्या लागणार काका. आम्ही नाही उमजलो आपली चाल. रघुनाथपंत शासंकतेने म्हणाले. प्रथम आमची सोंगटी राजगडावरून हलवायची आणि प्रतापगडाच्या घरात ठेवायची. वजीर सरळ समोर आला की घेरून उडवायचा. रघुनाथपंतांसारखा वृद्ध अनुभवी सुद्धा या तरुण राजाची राजकीय चाल ऐकून थरारला. समईच्या मंद उजेडात समर्थ राजकारण निरूपणामधील काही विचार सांगत होते. कल्याणस्वामी लिहिण्याऐवजी थक्क होऊन आपल्या गुरूचा हा राजकीय विचार ऐकत होता. नष्टासी नष्ट योजावे, वाचाळासी वाचाळ आणावे, आपणावरी विकल्पाचे गोवे पडोच नेदी. कांटीने कांटी झाडावी, झाडावी परी ते कळोन द्यावी, कळकटेपणाची पदवी असो द्यावी. हुंब्यासी हुंबा लावून द्यावा, टोणप्यास टोणपा आणावा, लोंदास पुढे उभा करावा दुसरा लोंद. धटासी आणावा धट, उद्धटासी उद्धट, नटखटासी नटखट अगत्य करी. जैसास तैसा जेव्हा भेटे, तेव्हा मजालसी थाटे, इतुके होते परिधनी कोठे, दृष्टीस न पडे. निघाला. भूतशिकन अफजलखां स्वराज्याला चिरडून टाकायला निघाला. जवळ 3 वर्षे पुरेल इतकी रसद दारुगोळा, 12,000 घोडदळ, 10,000 पायदळ, 90 मोठ्या तोफा, 300-400 लहान तोफा, 1,000-1,200 तोपची, लहान तोफांसाठी आणखी 4,500 तोपची आणि या साऱ्या पसाऱ्यात आणखी कितीतरी बाजार बुणग्यांची भर. पंढरपूर, म्हसवड, दहिवडी, शिंगणापूर, मलकवडी, रहिमतपूर, सातारा या परिसरात अवघी वावटळ उठली. पिकं नष्ट झाली, गुरंढोरं कापली, रयत नागवली आणि मुख्य म्हणजे दिसेल त्या मंदिरांचा विध्वंस झाला.
विद्रूप मूर्ती इतस्ततः विखुरल्या. वावटळ वाईला स्थिरावली. कृष्णा नदीच्या दोन्ही अंगी पार मेणवलीपर्यंत शिबीर पसरलं. उंट, हत्ती, घोडे यांची वाईच्या रस्त्यावरून ये-जा सुरू झाली. बाजार भरले. नाना तऱ्हेच्या संदुका उघडून व्यापाऱ्यांनी आपली तात्पुरती दुकानं थाटली. चिमुकल्या वाईचा जीव घाबरा झाला. घाटावरच्या ब्राह्मणांचं ब्रह्मकर्म अडचणीत आलं. पसरणीच्या घाटावरच्या सड्यावरून हा सारा पसारा दिवाकरनं पाहिला. त्यातलं गांभीर्य त्याच्या लक्षात आलं. शिवरायांना राजगडी ही बातमी त्यांच्या हेराकडून केव्हाच कळली असेल, पण गुरुमाऊलीला या अफझुल खानानं विजापूरपासून वाईपर्यंत केलेल्या अत्याचारांची माहिती द्यायला हवी. या हेतूनं तो महाबळेश्वरी न जाता डोंगर उतरून कृष्णा नदी ओलांडून केंजळगडाच्या पायथ्यानं नीरा नदीच्या खोऱ्यात उतरला. रायरेश्वराची पूर्व-पश्चिम डोंगर आळ डाव्या हाती ठेवून हिरडोशीला त्यानं नीरा नदीचं चिमुकलं पात्र ओलांडलं. रात्रौ चावडीत मुक्काम करून जरासं फटफटल्यावर तो उत्तरेकडच्या डोंगर ओळीला भिडला. एका ओढ्याच्या काठानं निघाला. दोन्ही डोंगर बाजवा अधिकाधिक जवळ येऊ लागल्या. हळूहळू चढण सुरू झाली. ओढा ओलांडल्यावर सरळसोट चढ सुरू झाला. तो चढून आल्यावर पुन्हा मावळ्याच्या इवल्याच्या दारात उभ्या असलेल्या माऊलीनं त्याला गडवा भरून दूध दिलं. पुन्हा काहीसं सपाटीवर चालल्यावर खडी चढण लागली. माथ्यावर आल्यावर त्यानं उत्तरेकडे पाहिलं. समोरच्या राजगडाच्या बालेकिल्ल्याची तटबंदी दिसू लागली. सरळ रेषेत पश्चिमेकडे तोरणा. दिवाकरानं निश्वास टाकला. आता 2-2.5 घटकांची वाटचाल उरली. माथ्यावरच्या घनदाट छायेखाली क्षणभर विश्रांती घेऊन तो जरा उतरू लागला. वळणं वाकणं पार करून केंबळी वस्तीच्या कुंडाला न थांबता समोरच्या नाकाडावरचं एक झाड नजरेसमोर ठेवून चालू लागला. डाव्या हाती खुंट्याचा डोंगर आला. मधला कडा कोरडा पडला होता. फक्त कड्याच्या पोटाला पडलेला गोलाकार खड्डा धबधब्याच्या खुणा सांगत होता. खाली मोरेवाड्याशी आल्यावर त्याला सहजच वाटलं की आता हाक येईल कानावर. काय गोसावी बुवा, आगाव काय? पण आता सारा परिसरच निर्मनुष्य होता. झपाट्याने डोंगर उतरून तो घळीशी आला. सुंदर मठात अखंड ज्ञानयज्ञ सुरू होता. समर्थांची वाणी साऱ्या घळीत घुमत होती. क्षणभर बाहेरच उभं राहून दिवाकर ती गुरुवचनं ऐकू लागला. त्या देवस्पर्श शब्दांनी त्याचे वाटचालीचे सारे श्रम हलके झाले. दिवाकरला वाटलं, आपण प्रत्यक्ष आपल्या सद्गुरूंचंच वर्णन त्यांच्या मुखातून ऐकत आहोत. दिवाकराने अफझुलखानाने मांडलेला उच्छेद आणि स्वराज्याला चिरडण्यासाठी एकवटलेली शक्ती यांची समग्र माहिती समर्थांना सांगितली. समर्थ म्हणाले, दिवाकरा, संकट भयानक तर आहेच. राजांच्या राजेपणाचा कस लावणारे राजे प्रतापगडी वास्तव्यास जाणार आहेत. आम्हीही हा चातुर्मास महाबळेश्वरी काढावयाचं योजलं आहे. आम्ही राजांना पत्र देतो. तू उद्या राजगडी जाऊन ये. आपण त्वरित महाबळेश्वराकडे प्रस्थान ठेवू. सुंदर मठात 4 मास शीतही असते. आमच्या साधनेत इथला पर्जन्य आणि प्रपात दोन्ही विघ्न आणतात. गुरुमाऊली, महाबळेश्वरी ही पर्जन्य आहे, परंतु तेथील बंदिस्त मठात आपणास इथल्यापेक्षा नक्कीच सुख लागेल. त्याही बरोबर खालच्या जावळीकडे पाहता येईल. राजे काय काय पावलं टाकतात ते निरखता येईल. कधी गरज भासलीस तर कोयना खोऱ्यात उतरताही येईल. अफझुलखान विजापूरहून निघाला असल्याचं एक गूढपत्र लिहून समर्थांनी राजांना सल्ला दिला. एकांती विवेक करून इष्ट योजना करावी. त्या ओवीबद्ध पत्रातील प्रत्येक ओळीचा पहिला शब्द घेऊन हे पत्र वाचायला हवं, असं दिवाकरांनी राजांना सांगितलं. समर्थ चातुर्मासात सुंदर मठी न राहता महाबळेश्वरला जात असल्याची खबरही दिली. शिवबा म्हणाले, गुरुमाऊली, दूरदर्शी या अफझुलखानाच्या धुमाळीत आम्हाला त्यांची जवळीक हवी, हे त्यांनी अंतर्ज्ञानानं जाणलं असावं. दिवाकरनं आपल्या जोडीतून
दुसरं लिखित काढलं. त्यामध्ये अफझल खान कसा आहे याचं यथार्थ वर्णन होतं. तुंड हेकांड कठोर वचनी, अखंड तोले स्वाभिमानी, न्यायनीती अंतःकरणी येणार नाही. तरे शीघ्र कोपी सदा, कदापि न धरी मर्यादा, राजकारण संवादा मिळोची नेणे. ऐसे लोंद बेईमानी, कदापि नाही वचनी, पापी अपस्मार जनी, राक्षस जाणावे समयासारखा समयो येना, नेम सहसा चुकेना, नेम धरता राजकारणा अंतर पडे. या बेईमानी लौंद राक्षसाशी संवाद साधण्यात काही अर्थ नाही. आली वेळ पुन्हा येणार नाही. त्याच्या समोर न जाता त्यालाच जावळीच्या घनदाट जंगलात खेचायचा आणि संपवायचाच असा ठाम निर्णय घेऊन राजांनी गडाची व्यवस्था लावून प्रतापगडी जाण्याची पूर्वतयारी सुरू केली. दिवाकर सुंदरमठी परतला आणि महाबळेश्वराला निघण्याच्या तयारीला लागला. सुंदरमठामध्ये अनंत कवीला नेमून समर्थ, कल्याण, अक्का आणि दिवाकर काळ नदीच्या पात्रात उतरले. नदीत पाण्याची एक करंगळी एवढी धार होती. बाकी सारे दगडगोटे. समर्थांच्या मनी आलं, स्वधर्म आणि स्वराज्य या विचारांचा झरा फक्त शिवबाच्याच अंतःकरणात वाहत आहे. बाकी बहुतेक सारे स्वकीय या दगडधोंड्यांसारखे असून अडचण नसून खोळंबा. समोरच्या कावळ्याच्या शेजाची खिंड ओलांडीत असताना शेजारच्या सुन्ने भावचा एक नलावडा धावत आला. समर्थांच्या पाया पडला. म्हणाला, महाराजा, आम्हाला सोडून कुठं जाताव? अरे, सोडून जात नाही. 4 महिन्यानं आम्ही पुन्हा येणार आहोत. नक्की येताव ना? अरे बाबा, अनंतस्वामी इथंच आहेत गडीमध्ये. त्यांना काही भिक्षा घालीत चला म्हणजे झालं. तुम्ही का त्यांची चिंता करताव? आम्ही है ना. बरं, हे एवढं असू द्या. संग कल्याणाच्या हाती मडक्याचं शिंकाळ देत नलावडा म्हणाला, काय आहे मडक्यात? हाय इकलुसा मध. असू द्या हाताशी. येळला कामाला येतूया. त्या भाबड्या कोकण्याच्या जिव्हाळा पाहून समर्थांच्या मनी आलं, आपल्या 11 मुठी भिक्षेचं तर हे सुफळ नसेल. कावळा किल्ला पाठीवर आला. समोर माझेरी दिसू लागली. 4 घरी भिक्षा घेऊन समर्थ आपल्या शिष्यांसमवेत निघाले. डाव्या हाताला गगनावेरी भिडलेला पहाड, त्यावरचे काही पाषाणखंड सुटून अलग झालेले, केव्हा गडगडत खाली येतील याचा नेम नाही. उजवीकडे उतरत गेलेला डोंगर पार खाली सावित्री नदीपर्यंत गेलेला. पुढे काहीसं सपाटीवरचं महाड खोरं. काळ नदी सावित्रीला मिळालेली. समोर एक मध्यम उंचीची खिंड. सारे जण ती खिंड उतरून पलीकडे गेले. दोन्ही अंगी करवंदीच्या गच्च जाळ्या. पिकलेल्या करवंदांचे घोसच्या घोस लटकत आहेत. माणसी एक संपूर्ण झाड खाल्लं तरी कोण विचारणार? वर चिकट पांढरा ठिपका आणि फळ जांभळट काळं. चांगलं बोरा एवढं टपोरं. चालता चालता तोंडही चाललं आहे. हात चिकट झाले तरी पुन्हा पुढच्या झाडाशी झोंबतच आहेत. वाटेत एक झरा लागला. अक्का पाणी प्यावं म्हणून झऱ्यापुढे ओंजळ करून उभी राहिली. समर्थ हसत म्हणाले, अक्के, फक्त हात धुवा पाण्यानं. घोटभर पाणी प्यालीस तरी पोटशूळ उठेल. करवंद खा हवी तेवढी, पण वर पाणी नाही प्यायचं. दुपारी एका आंब्याच्या सावलीत अक्कानं गाकर भाजले. रात्रीचा मुक्काम मंगळगडाच्या पायथ्याच्या वाडीत. दुसरा दिवस पुन्हा वाटचाल. सह्याद्रीची विविध स्वरूपं निरखीत सारेजण चंद्रगडाशी आले. अधूनमधून मावळ्यांच्या टोळ्या उजव्या हाताच्या दरीत उतरून प्रतापगडाकडे जात असत. समर्थांना दंडवत घालून कुणी शिलेदार आशीर्वादाच्या आकांक्षेने समर्थांच्याकडे पाही. समर्थ मुक्तपणे आशीर्वाद देत. जय जय रघुवीर समर्थ. शिलेदार पुन्हा दंडवत घाले. उत्साहाने आपल्या तट्टावर स्वार होई आणि बरोबरीच्या सवंगड्यांना उजवा हात वर करून जावळी खोऱ्याची दिशा दाखवताना गर्जना करी, हर हर महादेव. स्वार दौडत उजवीकडचा उतार उतरून अदृश्य होत.
चंद्रगडापासून डावीकडे सगळे तुटलेले कडे आणि त्या पलीकडे कृष्णामाईचं खोरं, डावीकडचा कमळगड स्तब्ध उभा समोरच्या महाबळेश्वराचं दर्शन घ्यायला. आता समोर उभी भिंत लागली. दिवाकर याच भागातला असल्यामुळे वाट चुकण्याचा काही संभवच नव्हता. महाबळेश्वरच्या डोंगराशी सलगी करत उतारावरील कारवीच्या किंजाळातून वाट काढीत सर्वजण मढी महालावर आले. एका बुटक्या जांभळीखाली बसत अक्का म्हणाली, केवढी ही उंची स्वामी, मला तर वाटलं आपण प्रत्यक्ष कैलासच चढत आहोत. जरा पाय घसरला असता तर नक्कीच कैलासावर गेली असतीस अक्का. कल्याण हसत हसत म्हणाला, स्वामी, बरोबर असताना बरा पाय घसरेल आणि घसरला असता तर तू एवढा दांडगोबा आहेस की मला वरच्यावर झेलायला उगीच नाही तुला सगळ्याच्या मागं ठेवला. समर्थ दीर्घ श्वास घेऊन फक्त राम राम एवढंच म्हणाले. महाबळेश्वराच्या डोंगरावर यावर्षी अफाट आषाढ कोसळला. समर्थांनी संपूर्ण आषाढमास मौन्य मुद्रा स्वीकारली. श्रावण उगवला. पहिल्या सोमवारी महाबळेश्वरावर समर्थांनी स्वतः रुद्राभिषेक केला आणि एका नव्या व्रताचा प्रारंभ केला. सूर्योदयापासून मध्यान्हीपर्यंत ब्रह्मारण्यातील एकांतस्थानी बसून मृत्युंजयाच्या 11,1111 मंत्रांचं पुरुषरण करायचं. दिवाकरानं समोर सातत्यानं प्रतापगड दिसेल अशी जागा दाखवली. एकांत म्हणजे पूर्ण एकांत. पक्षीसुद्धा इतक्यावर यायचा नाही आणि आला तरी थांबायचा नाही. बसायला एकही झाड नाही. फक्त अरुंद सपाटी हत्तीच्या गंडस्थळासारखी जावळी खोडाकडे तोंड करून उभी असलेली समोर दरी, डावीकडे दरी, उजवीकडे दरी, तिन्ही दऱ्या गच्च रानानं आणि वेलीनं झाकून गेलेल्या समोरचा प्रतापगड आणि त्यावर पडपडणारा झरीपटका याकडे दृष्टी ठेवून समर्थांनी आपल्या पुरश्चरणाला आरंभ केला. श्रावण संपला. भाद्रपद, अश्विन, कार्तिक उलगडले. सदाहरित ब्रह्मारण्याने विविध स्वरूप समर्थांना दाखवली. कधी पर्जन्य, कधी सोनेरी ऊन, कधी घनदाट धुकं. मार्गशीर्षात तर धुक्याची दुलई अधिक दाट झाली. प्रतिपदेपासून खालच्या दरीत गर्दीची चाहूल फक्त ऐकू येत होती. तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठीला कोलाहल अधिक वाढला. मृत्युंजयाचा मंत्राचा स्वरही तीव्र झाला. सप्तमी उजाडली. समर्थांच्या मृत्युंजय मंत्राला आता खड्गाची लखलखती धार चढली. स्वर अधिकाधिक उंच गेला. अगदी आकाशावेरी गेला. 1 क्षण, 2 क्षण, 5, 6, 10 क्षण गेले. खालच्या दरीत हलकल्लोळ माजला. आरोळ्या, किंकाळ्या, दिनदिन, हर हर महादेव आणि कितीतरी आवाज. खाली त्वेषाने, काही भीतीचे, काही सुडाचे, काही विनवणीचे, हत्तीचे चित्कार, घोड्यांची खिंकाळणी, तलवारीचे खणखणाट, कुणाचा आक्रोश, कुणाचं शिव्या देणं. सारे वनचर आश्चर्यमुग्ध होऊन हे देवदानवांचं युद्ध पाहत होते. त्यांचे स्वर त्यांच्या कंठातच राहिले. उरलं फक्त पाशवी संहार पाहणं आणि घटकाभरात प्रतापगडावरील भांड्याच्या दणदणाटानं अवघ्या सह्याद्रीला सांगितलं, अफझुलखान संपला. स्वतःचं शिर गमावून नुसत्या धडानिशी अल्लाकडे गेला. दिवाकरानं रात्री शिवाजी अफझुलखानाच्या समग्र भेटीचा वृत्तांत समर्थांना सांगितला. समर्थ धीरगंभीरपणे म्हणाले, दिवाकरा, हे घडायचं होतंच. दानवांच्या निर्दालनाशिवाय अवनीचा भार हलका होत नाही. अवनी भयमुक्त करण्यासाठी ईश्वर आपलं देवपण कुणाकुणाला देतो, नीट जोखून पारखून देतो. जन्मजन्मांतरीच्या पुण्याईनं हे देणं शिवरायांना लाभलं. आजवर राजकारणी पुरुष राजकारण करीत होता. या पुरुषश्रेष्ठानं त्याचं शिवकारण केलं. कल्याणा, आण दौत आणि बोरू. ईश्वराचं हे देणं आपल्या ग्रंथी पुढील पिढीसाठी जपून ठेवायला हवं. न्याय, नीती, विवेक, विचार, नाना प्रसंग प्रकार, परीक्षणे, परांतर देणे ईश्वराचे महायत्न सावधपणे
समयी धरिष्ठ धरणे, अद्भुताची कार्य करणे देणे ईश्वराचे. यश कीर्ती प्रताप महिमा, उत्तम गुणासी नाही सीमा, नाही दुसरी उपमा देणे ईश्वराचे. देव ब्राह्मण आचार विचार, कित्येक जनासी आधार, सदा घडे परोपकार देणे ईश्वराचे. एहलोक परलोक पाहणे, अखंड सावधपणे राहणे, बहुत जनांचे सहाणे देणे ईश्वराचे. दैवाचा कैपक्ष घेणे, ब्राह्मणाची चिंता वाहणे, बहुजनासी पाळणे देणे ईश्वराचे. धर्मस्थापनेचे नर, ते ईश्वराचे अवतार, झाले आहेत पुढे होणार देणे ईश्वराचे. उत्तम गुणांचा ग्राहिक, तर्क तीक्ष्ण विवेक, धर्म वासना पुण्यश्लोक देणे ईश्वराचे. शिवरायांची भवानी आता म्यानात गेलीच नाही. आपल्या कडव्या मावळ्यांच्या सवे त्यांची घोडी उधळली. आदिलशाहीच्या प्रांतावर मराठ्यांच्या धावत्या घोड्यांना बसताच येत नव्हतं. एक ठाणं जिंकायचं, झटपट बंदोबस्त करायचा. खटाव, मायणी, रामपूर, कळेढोण, वाळवे, आष्टी, वडगाव, वेळापूर, औदुंबर, मसूर, कराडपर्यंतचा मुलूक स्वराज्यात आला. अवघी गरुड भरारीच ती. तिला थोपवणार कोण? सुपे, तांबे, नेर्ले, कामेरी, विसापूर, सावे, उरुण, कोळे हा सारा मुलूक अवघ्या पंधरवाड्याच्या आत जिंकून हा शिवकल्याण राजा कोल्हापुरावर आला. महालक्ष्मी प्रसन्न झाली. आपली सारी माया तिनं राजांवर पांघरली. मग पन्हाळा जिंकायला काय उशीर. खाली नेताजी पालकर कर्नाटकात घुसला. गदग, तिकोटे, हुकेरी, गोकाक, लक्ष्मेश्वर इथले आदिलशाही अमीन एकतर खस्त झाले, नाहीतर विजापूरला पळून गेले. अगणित लूट मिळाली. उंट, हत्ती, घोडे, बैल, मेंढे, संदुका या साऱ्यावर ती लादून आदिलशहाचं नाक कापून शिवाजी राजांनी ती लूट पुण्याकडे बंदोबस्तात रवाना केली. आदिलशहाने सिद्दी जोहर आणि फाझलखान हे शिवरायांनी डिवचलेले 2 अग्निबाण पन्हाळ्यावर सोडले. समर्थांनी पौष मासात महाबळेश्वर सोडलं. माघातल्या पहिल्या सप्ताहात वाईत मुक्काम केला. वाईतील ब्रह्मवृद्धांनी शिवराय सुखरूप राहिले म्हणून कृष्णामाईचा कृतज्ञता उत्सव साजरा केला. सुवासिनीनं या सुखसरिता गुणभरिता कृष्णामातेची खणनाळानं ओटी भरली. फाल्गुनात काही काळ परळीच्या मठात राहून समर्थ चाफळमठी आले. त्यावेळी चैत्राची चाहूल लागली होती. विठ्ठल गोसाव्यांनी रामजन्म उत्सवाची तयारी अगदी यथासांग केली होती. प्रत्येक जणच नेमून दिलेली कामे अतिशय शिस्तशीर करीत होता. दिवाकराचं सगळ्यावर बारीक लक्ष होतं. परिसरातले सारे मठप्रमुख, शिष्य वर्ग, गावकरी रामजन्माचा उत्सव आपल्या घरच्या कार्याप्रमाणे हिरिरीने पार पाडित होते. समर्थांना समाधान वाटलं. समुदाय जमविण्यासाठी रुजवलेलं हे रामजन्मोत्सवाचं रोपटं आता चांगलं तरारून फुटलं होतं. अवघ्या परिसरातच रामकृपा भरली होती. समर्थ आता पिसाट नव्हते, उदास नव्हते, दीन नव्हते. फक्त आपल्या आत्मारामात लीन होते. समुदायाला सन्मार्ग दाखवून आपण स्वतः त्यातून अलिप्त होते. अवघा चाफळ परिसर गजबजला होता. हरिदासांची कीर्तनं चालली होती. टाळ मृदंग वाजत होते. भाविकांची दाटी रामदर्शनासाठी पुढे पुढे सरकत होती. देवाचा रथ मंदिराकडे निघाला होता. दिवट्या, हिलाल, चंद्रज्योतींनी सारं आकाशमंडल व्यापलं होतं. हा सारा अनुपमेय सोहळा दाढोलीच्या सड्यावरून समर्थ पूर्णानंदात निरखीत होते. आजवरच्या तपश्चर्येचं हे सुफल प्रत्यक्ष अनुभवित होते. मनातल्या आत्मारामाशी संवाद करीत होते. या आनंदोत्सवाचं चित्र त्याच्यासाठीच शब्दरूप घेऊ लागलं. बाहेरच्या रामाचा उत्सव आतला
राम आनंदानं निरखित होता. वक्ताही तोच आणि श्रोताही तोच, नेत्रही तोच, दृष्टीही तोच, कर्ण तोच, श्रवणही तोच, स्मरणही तोच, स्फुरणही तोच, ध्यासही तोच, पूर्तीही तोच, मनही तोच, संवेदनाही तोच, शरीरही तोच, स्पर्शही तोच, प्रतिभाही तोच, चेतनाही तोच. बाहेरचं दृश्यरूप तोच, आतलं सूक्ष्मरूप तोच, बाह्यविश्व तोच, अंतर्विश्वही तोच. राम तोच, रामदास तोच. भूतकाळानं वर्तमान काळाला सांगितलं, अरे, भविष्यकालासाठी अद्वैत रूप उत्सवाचं हे चित्र कालपटावर कायमचं ठसवून ठेव. राजांना पन्हाळगडाचा वेढा फोडून विशाळगडाकडे धावावं लागलं. बाजीप्रभूनं पावनखिंड लढवली आणि विशाळगडावरची खुणेची तोफ उडाल्यावर तोही उडाला. शिवकारणासाठी आणखी एक मोहरा खर्ची पडला. राजकारणाचे रंग दर दिवशी पालटत होते. कधी किल्ल्यांच्यावर विजयाचे नगारे झाडायचे, कधी प्रसंग पाहून माघार घ्यावी लागायची, कधी शत्रूशी मैत्री करायची. प्रसंग आल्यास पहिलं आपलं इप्सित साधायचं, स्वकीयांची समजावणी करायची, त्यांना चुचकारून घ्यायचं. कधी शिक्षा फर्मावायची, रयतेच्याकडून होणाऱ्या सारा वसुलीचा पुनर्विचार करायचा. कुणी हेकांडगिरी करू लागला तर त्याला जरब बसवायची.